त्यातीलच युवक आहे। त्यामुळे इंटरनेट वापरत असताना इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप या माध्यमातून चॅटिंग करता करता माझी ओळख एका थायलंडच्या युवतीशी झाली। बोलता बोलता आमचे घनिष्ठ संबंध झाले, आमची मैत्री निर्माण झाली। आणि तिला मी विचारलं तुझं गाव कुठलं, तर ती म्हणाली माझं गाव कनंगला। अरे मी म्हटलं मी निपाणीचा आहे। त्यावेळी ती मला म्हणाली अरे मी तुला भेटण्यासाठी उद्याच येत आहे। काल रात्री ती आली, तिला मी आणायला निपाणीच्या स्टँडवरती गेलो। ती माझ्या गाडीवरती बसली आणि मी तिला कनंगल्याला सोडण्यासाठी जात होतो। जाता जाता तिने रात्री 10 वाजता नगरपालिकेजवळ थांबली आणि ती 2 मिनिट मिथून गाडी थांबव म्हटली। तिनं पाहिलं, वाचाल तर वाचाल, वाचनाकडून महापुरुषांच्या जयंतीकडे असा बोर्ड तिनं पाहिला आणि ती नतमस्तक होण्यासाठी 2 मिनिट थांबली। मी गाडी थांबवली, ती उतरली, तिने आपल्या पायातील चप्पल काढलं। तसा मी तरुण गडी एखाद्या मुलीनं माझ्यासमोर पायातील चप्पल काढावं तर मला भीती वाटली। मी विचारलं का ग बाई तुमच्या देशामध्ये चप्पल हे का डोक्यावरती घालतात का? त्यावेळी त्या मुलीनं दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं मित्र हो। ती मुलगी मला म्हणाली अरे मिथुन, आमच्या देशात चप्पल हे सुद्धा पायामध्ये घातलं जातं, पण निपाणीची क्रांतीभूमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाची भूमी, निपाणीची भूमी, क्रांतीभूमी, विचारांची भूमी, श्रेष्ठ संस्कृतीची भूमी, आदर्श तत्वांची भूमी, श्रेष्ठ राजकारण्यांची भूमी म्हणून निपाणी ओळखली जाते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथं स्पर्श झालेला आहे। मित्रांनो, या गोष्टीनं फक्त तिच्या अंगावर शहारे आले नाही तर माझ्या अंगावरती शहारे आले। तर मला इथं सांगायचं वाटतं तर आम्ही सर्वजण निपाणीकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटल्यानंतर आमच्या रक्ताचं काय झालं पाहिजे, आमच्या विचारांचं काय झालं पाहिजे, आमच्या चळवळीचं काय झालं पाहिजे, हा विचार या वर्षाच्या निमित्ताने करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। कारण तेला वाचून किंमत नाही, समयीमधल्या वातीला, धारेशिवाय किंमत नाही, तलवारीच्या पातेला आणि फक्त बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही। या भारत मातेला हे सांगणं काळाची गरज होती। मित्रांनो, ज्या चारवाकनं युद्धांची चालचाल करून त्या बहुजन समाजाला वाचाल तर वाचाल या वचनाकडे नेलं, ज्या तथागत गौतम बुद्धांनी या मानवी जीवनाला दुःखातून बाहेर पडून आपल्या तत्वज्ञान वाचायला लावलं, ज्या सम्राट अशोकाने रक्ताचा आरामाचा चिखल पाहून तो बाजूला करून बौद्ध धर्माचं तत्वज्ञान आम्हा सर्वांच्या समोर आदर्श ठेवलं, ज्या संत बसवेश्वरांनी काय कवे कैलास कामातच राम आहे अशी संकल्पना करून आम्हा सर्वांच्या समोर एक आदर्श निर्माण केला, ज्या संत तुकारामांनी या देशाची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक परंपरा विद्रोहीपणामध्ये मोडून काढली, ज्या राष्ट्रमाता जिजाऊने या देशाची खरी आर्थिकता आणि स्त्रियांची मानसिकता बदलण्याचं काम केलं। हातामध्ये 16 वर्षींना जपणारी तलवार घेऊन सह्याद्रीच्या तडाख्याचा झूल देणं एक युवक, जातीपातीची पद्धत झुगारून मावळ्यांच्या शिदोरीमध्ये हात घालून माणुसकीचा वसा जपणारा एकमेव राजा, दलितांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आज या देशाची क्रांती आहे। ज्या ब्राह्मण व्यवस्थेने शिक्षण नाकारलं होतं त्यांच्या पेकाळामध्ये लाथ मारून शिक्षणाची उभी व्यवस्था ज्यांनी आडवी केली त्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा क्रांती विचार, ज्या छत्रपती शाहूंनी बहुजन समाजाला 85% आरक्षण दिलं आणि या संपूर्ण ओबीसी समाजाची जी उभी व्यवस्था ज्या महामानवानं आडवी केली, स्वतःच्या खांद्यावरती पेलली, पेनाच्या टोकावरती लिहिली आणि देशाचं संविधान दिलं, त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, अण्णाभाऊ साठेंचे विचार, एपीजे अब्दुल कलामांचे विचार हे या देशाला, आजच्या तरुणाला घडवण्याचं काम करणार आहे। हे आपण तुम्ही या वर्षाच्या नियोजनाने केलं पाहिजे। हे विचार कधी येतील तर वाचाल आणि हीच प्रबोधनाची यात्रा प्राध्यापक सुरेश कांबळे यांच्यामध्ये बसून गेले 28 वर्षे निपाणी भागामध्ये एक क्रांतीचा विचार, आम्ही नाचणार आहोत, आम्ही गाणार आहोत, पण आम्ही वाचणार सुद्धा आहोत, हा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच निपाणीद्वारे आम्ही आयोजित करत आहोत। मी सुरेश सरांना सांगू इच्छितो सर, एक दिवस वाचनाचा कार्यक्रम घेऊन हा कार्यक्रम थांबता कामा नये। ज्याच्या वेळी इथं संमेलन होतील त्याच्या आखेरात्री इथं वाचनाची परंपरा चालू केली पाहिजे आणि सातत्य असणं गरजेचं आहे। कारण एक दिवस वाचनानं आम्हाला सुधारता येणार नाही, नाचताना मात्र 1 तास लागेल, पण बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर समजून घेण्यासाठी आम्हाला आमचं आयुष्य जाईल पूर्ण या महामानवांना समजून घेण्यासाठी, असं माझं मत आहे। आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात आणि युवकांची भूमिका मांडण्यासाठी मला संधी दिलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो।